नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. ज्या दिवशी विधान परिषदेचं सदस्यत्व घेऊन श्री बच्चू कडू हे शिवसेनेमध्ये सामील झाले, तेव्हा मी म्हटलं होतं की बच्चू कडू यांनी ज्या कर्जमाफीची मागणी केलेली आहे त्याचा भविष्यातल्या राजकारणाचा विचार करून बच्चू कडू यांच्यासारखा मोहरा आपल्याकडे घेण्याची मोठी खेळी एकनाथ शिंदे यांनी केली. आता मी तुम्हाला 4-5 नावं सांगतो. बच्चू कडू, इकडे सोलापूरमधून ज्यांना खासदारकीची संधी मिळाली त्या ज्योती वाघमारे, परभणीमध्ये शिवसेनेनं विधान परिषदेसाठी मुस्लिम धर्मीय खान यांना दिलेली उमेदवारी, आणि जर लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेची संधी मिळाली असती तर जी की शिवसेनेकडनं देण्यात येत होती अशी माझी माहिती आहे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावरती कोणत्या पद्धतीचा खेळ भविष्यामध्ये होऊ शकतो याचा आपल्याला अंदाज आला असता. भारतीय जनता पार्टी आपल्याला चेपते आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढेल याची ज्यांना ज्यांना कल्पना आहे असे सगळे लोक, सगळे पक्ष 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. आणि म्हणून आज हे आकलन तुम्ही करून घ्यायला हवं की हा जो समाजातला वेगळा वर्ग आहे आणि स्वतः श्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या काही योजना मराठा समाजासाठी दिल्या त्याच्याबद्दलचं एक त्यांचं असं विशिष्ट परसेप्शन आहे. किमान पक्षी उद्धव ठाकरेच्या मंडळींना आवडणार नाही, पण एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना, कारण माझ्या मते त्या काळात प्रशासनाची पूर्ण वाटच लागली, पण लोकांना योजना मिळाल्या. मराठा समाजासाठी अनेक म्हणजे जजेस गेले मनोज जरांगे पाटील यांना भेटायला. तर त्यातनं एकनाथ शिंदे यांची लोकनेता, लोकांसाठी विचार करणारा नेता, मराठा समाजातला नेता अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचं आत्ताचं आंदोलन जर आणखी काळ चाललं असतं तर सरकारला काही ना काहीतरी अडचण निर्माण झाली असती. मुंबईतल्या आंदोलनाच्या वेळेलाही ते लक्षात आलं. त्यामुळे आत्ता बच्चू कडू जे बोलले की जे सरकारमध्ये सहभागी घटक आहेत, तरीही त्यांनी कर्जमाफीबद्दल, शेतकरी कर्जमाफीबद्दल आपला वेगळा सूर लावला. या सगळ्या मागं हे विधान परिषदेची मिळालेली संधी, खासदारकीचं तिकीट, या सगळ्या मागं 2029च्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आहे. आणि त्यातनं माझा असा अंदाज आहे की हे सरकार आपला कार्यकाळ, भाजपकडे आकडे आहेत नो डाऊट, आपला कार्यकाळ जरूर पूर्ण करेल, पण 2 पैकी 1 मित्रपक्ष हा शेवटपर्यंत सरकारबरोबर राहील याची खात्री देता येत नाही. असं का होईल हे सगळं समजून घ्यायचं तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल आणि चॅनल सबस्क्राईब करा. ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे 2014 ते 19 सरकारमध्ये सहभागी होते, त्यावेळेला ते सरकारमध्ये पण सहभागी होते आणि विरोधी पक्षाची पण भूमिका बजावत होते. त्यामुळे असं करण्याचं कौशल्य शिवसेनेला खूप आधीपासून आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून आज श्री रोहित पवार यांनी बैठकीतले म्हणजे ते जी नोट तयार केली, ती जर नोट बारकाईने बघितली तर त्याच्या मागे अमक्या अमक्याला अपात्र ठरवून कर्जमाफी देऊ नका असं काही केलेलं नाहीये, पण अपात्रतेच्या अटीमुळं बरेच शेतकरी त्या यादीतनं दूर होतील अशी साधारणपणे नोट आहे कॅबिनेटच्या आधीची कर्जमाफी संदर्भातली, असं रोहित पवार यांनी ट्विट केलं. आणि पुन्हा कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला. पण त्याच वेळेला अमरावतीमध्ये श्री बच्चू कडू यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकारमध्ये असलेल्या भाजपनं, म्हणजे भाजप लेड सरकारनं दिलेल्या कर्जमाफीतल्या त्रुटीबद्दल खूप सारे मुद्दे मांडले जे की विरोधी पक्षांनी मांडणं अपेक्षित होतं. ते काय म्हणाले की जुन्या योजनेमधील त्रुटी, एक तर त्यांनी परदेशी समिती जी स्थापन झालेली आहे, श्री जे मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळचे म्हणून ओळखले जातात, त्या परदेशी समितीनं जो काही अभ्यास केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी काही परदेशातल्या शेतकऱ्यांचा अभ्यास केला का?
म्हणजे परदेशी समितीनं जे जे काही म्हणून मांडलं, ज्याच्या आधारावरती ही कर्जमाफी झाली ती त्यांना मान्यच नाहीये. आणि म्हणून 3 वर्षात संपूर्ण कर्जमाफी आणि 75,000 कोटी रुपयाची तरतूद दरवर्षी करावी अशी बच्चू कडू यांची मागणी आहे. ते असं म्हणतायत की सरसकट मुक्तीची आमची मागणी आहे. 1996 पासून 2026 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सर्व प्रकारची थकीत कर्ज पूर्णपणे माफ करून 7/12 कोरा करावा. ही भाषा 7/12 कोऱ्याची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 75,000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. सरकारनं दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये 25 ते 30,000 कोटी रुपयाची तरतूद करावी आणि पुढील 3 वर्षात 3 टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा 7/12 शून्य करावा, नील करावा थोडक्यात. मग त्यांनी ते वेतन आयोगाची तुलना केली आहे. माझ्या मते वेतन आयोगाची तुलना अप्रस्तुत आहे, कारण कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले तर ते बाजारपेठेमध्ये येतात. हा सरकारचा नियम. अर्थात शेतकऱ्यांनी तर स्वतःहून त्याच्या शेतमालाच्या विक्री व्यवहारातून दरवर्षी हजारो कोटी रुपये बाजार व्यवस्थेत आणत असतो. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या 50,000 रुपयाचा प्रोत्साहन निधी दिला जातो. मात्र त्यासाठी सतत 2 वर्ष कर्ज फेडावे लागण्याची आवश्यकता आहे. ही अट चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांना ज्यांनी कर्जमाफीचा कर्ज वेळेवर फेडलंय त्यांना मिळायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. प्रोत्साहन निधी 50,000च्या ऐवजी 1,00,000 रुपये करावा. नियमित कर्जदारांना दरवर्षी मदत द्यावी. वन टाइम सेटलमेंट, ज्याला ओटीएस आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 2019 नंतर, कारण उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जी कर्जमाफी मिळाली त्याच्यानंतर पण पुन्हा शेतकरी कर्जमाफी झालेत असं त्यांचं मत आहे. असू शकतं. तर त्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संपूर्ण कर्जमाफी द्यावी असं त्यांचं मत आहे. सध्याच्या योजनेत केवळ 50,000 रुपये देऊन बाकीच्या रकमेसाठी ओटीएस ची सक्ती केली जाते. कडू यांच्या मते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही नसून बँकाच्या वसुलीसाठी ही योजना आहे वगैरे. आणि मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी ज्या विरोधी पक्षांनी मांडायच्या त्या बच्चू कडूंनी मांडल्यात. मी त्यातलं राजकारण तुम्हाला सांगतो. शेतकरी कर्जमाफीवरून विद्यमान सरकारला घेरणं. मराठा समाजाचे नेते आहेतच एकनाथ शिंदे, त्यामुळे तो समाजही त्यांच्याबरोबर राहील. ओबीसीतले सगळे घटक हे एकनाथ शिंदे आपल्या बरोबर घेत आहेत. दलित समाजातले घटक घेत आहेत, मुस्लिम समाजातले घेत आहेत. त्यामुळं प्रत्यक्षामध्ये हे जे राजकारण आहे ते राजकारण भारतीय जनता पार्टीला घेरण्याचं राजकारण आहे. आणि त्याच्यासाठी अर्थातच फडणवीसांनी पण कर्जमाफी जी दिली, कुणी इतका आग्रही मागणी नसताना त्यांचं स्वतःचं वाक्य होतं की महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असेल आणि त्याच वेळेला आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. त्यांना सुद्धा याची कल्पना आली असावी. ते पण राजकारणच खेळलंय त्यांनी की बच्चू कडूच आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले तर कर्जमाफी जेव्हा केव्हा भविष्यात देऊ त्याचा लाभ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळता कामा नये, म्हणून त्यांनी स्वतःचून ती कर्जमाफी दिली. आणि असे सगळे एफर्ट्स ते पण घेत आहेत की ज्याच्यातनं एकनाथ शिंदे यांना भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टींना घेरण्याची संधी मिळू नये. हे ते राजकारण आहे. आणि हे राजकारण मुख्यत्वे मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेलं राजकारण आहे. आणि म्हणून बच्चू कडू पण म्हणाले की ते केंद्रात जातील, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी राज्याचं मुख्यमंत्री पदी यावं अशी आमची इच्छा आहे. उदय सामंत पण म्हणाले. अर्थात त्याला भाजपकडनं प्रत्युत्तर दिलं गेलं. सो हे सत्तेत आहेत आणि इथून पुढे सातत्यानं विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहतील असा माझा अंदाज आहे. आणि त्यासाठीच हे राजकारण आपल्याला अधिक व्यापक पातळीवरती होताना दिसेल. कारण भाजपनं सांगितलं की आम्हाला 2029ची निवडणूक ही स्वबळावरती लढायची आणि खुद्द अमित शहाचं ते बोल आहे. म्हणून इथून पुढे आपल्याला प्रत्येक राजकीय घडामोडीचं सूक्ष्मपणे अवलोकन करणं गरजेचं आहे. ते करत राहू. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया.